डॉक्टर होण्याचं स्वप्न मनाशी बाळगून मोठी झाली आहे आणि आता माझ्याच स्वप्नामुळे माझ्याच घरात कलह होत आहे. तुझी चौकशी करायला एक माणूस आला होता माझ्याकडे. माझी चौकशी भोसल्यांचं मला तुम्ही सांगू नका. मी जन्मजात शेलार आहे आणि लग्न करून हक्कानं झालेली भोसले. तुमच्यासारख्या रस्त्याच्या कडेवर उचलून नाही आणलं कोणी मला भोसल्यांच्या घरात. खचून गेले मी या ओझ्या खाली. त्याने मारलं तुले? मी तुमच्या बिझनेसमध्ये पैसे लावायला तयार आहे. गुड, व्हेरी गुड. पण तुम्हाला माझ्या प्रोजेक्ट विषयी पूर्ण माहिती आहे ना? नाही, तितकीशी नाही. सी, ॲक्च्युली मी एक मॉल बांधतोय. तुम्ही धनाजीराव मानेंचं नाव ऐकलं असेलच. हो, ते नागपूरचे ना? हां, तेच. हा मॉल त्यांचा आहे. त्यांनी तो बांधण्याचं कॉन्ट्रॅक्ट मला दिलेलं आहे. अर्थात त्याकरता मला त्यात आधी पैसे गुंतवावे लागलेले आहेत, पण मला ते परत मिळणार आहेत विथ अ गुड प्रॉफिट. सो तुम्ही जर या प्रोजेक्टमध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेत तर तुम्ही सुद्धा त्या प्रॉफिटमध्ये सहभागी असाल. तुम्हाला कळतंय ना मी काय म्हणतोय ते? थोडं थोडं. नाही नाही, तसं नाही मॅडम. थोडं थोडं कळवून चालणार नाही. तुम्हाला या प्रोजेक्टविषयी पूर्णपणे व्यवस्थित माहिती कळायला हवी. तुम्ही काम करा ना, तुम्ही माझ्या साईटवरच या ना. म्हणजे सगळं काम एकदा प्रत्यक्ष बघा आणि तुम्हाला जर सगळं पटलं तरच इन्व्हेस्ट करा. हां, आणि आणखी एक गोष्ट, तुम्ही या प्रोजेक्टमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले नाहीत तर मला खूप राग येईल, खूप वाईट वाटेल. असं अजिबात समजू नका. काय असतं मॅडम, व्यवहाराच्या नात्यापलीकडे सुद्धा एक नातं असतं आणि ते असतं मैत्रीचं. मला असं वाटतं की आत्तापर्यंत आपली मैत्री आहे असं म्हणण्या इतपत आपली ओळख नक्कीच झालेली आहे. म्हणजे असं मला वाटतं. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, सध्या तरी याबाबत मी काही सांगू शकत नाही. का? तसे तुम्ही चांगले आहात, पण म्हणजे इट्स ओके, इट्स ओके. ज्या दिवशी तुम्हाला तसं वाटेल त्या दिवशी तुम्ही स्वतःहून मला सांगाल. खात्री आहे मला. आणि तो दिवस लवकरच येईल. बरोबर ना? ओके, ठेवू फोन? हो, ठीक आहे. साईटवर कधी जायचं तेवढं मात्र कळवा. हो, नक्कीच. ओके, बाय. बाय. आधी ऑफिसला नाही जाणार आहेस? हे बघ आधी, जे झालं ते चांगलंच झालं. निदान मला कळलं तरी मी कोण आहे. एक नेभळ गांडूळ. आधी असं काहीही नाहीये. हर्षदा रागाच्या भरात बोलली आणि माझी लायकी दाखवून गेली. म्हणजे मी असाच आहे ग. कारण मला भांडण आवडत नाही. मी कोणावरती रागावलो ना तर मला स्वतःचा राग येतो. एखाद्याला उलटून बोललो ना तर दिवसभर माझं मन मला खात राहतं ग. अगं रस्त्यावरच्या भिकाऱ्याला मी काही बोललो ना तर कुठेतरी काहीतरी टोचल्यासारखं रुतल्यासारखं वाटतं वहिनी मला. वहिनी, लोक म्हणायचे
आदित्य खूप हळवा आहे. पण आदित्य हळवा नाही, निमळट. एक निमळट गांडूळ. हे जर खरं असेल ना आधी, तर सगळ्यात जास्त मला त्या हर्षदाची दया येते. अशा माणसावर प्रेम केलं तिने का? तेव्हा अक्कल नव्हती तिला? अरे असं नाहीये रे आधी, हे असं नाहीये. तिचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि आणि मनातलं बोलून गेली. तुला काय वाटतं आधी, ती जे काय बोलली त्याचा तिला स्वतःला त्रास झाला नसेल, वाईट वाटलं नसेल, आणि तूही तिच्यावर हात उचललासच ना? माझं चुकलं वहिनी. तशीच तिचीही चूक झाली. तुम्ही दोघांनी एकमेकांना दुखावलं. आता दोघांनी एकमेकांना माफ करा. माई, औषधाची वेळ झाली, उठता ना? माई, डोस घेता ना तुमचे? माई, 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 औषध, औषध, माई, माई, उठता माई, 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 तुम्ही उठता ना? काय झालं वहिनी? काय झालं? हं? माई, ए माई, ए
माई 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 झोपली आहे. तिला काही नाही झालं. मी डॉक्टरना बोलवतो. मी हे बघ आधी तुमचा धीर सोडला तर कसं होणार आहे आधी? रडू नको. हे बघ, कळायला लागेल ना. आधी 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 यांना कळवायला पाहिजे आधी. यांना कळवायला पाहिजे. चल 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 मी नॉट रिचेबल येतोय. वहिनी, मी डॉक्टरांना कळवून आलो आणि
सगळ्यांना फोन करतो. हॅलो. हॅलो, उदापूर आहे. हां बोलतोय. दादा आहे का तिकडे? नाही सर बाहेर गेलेत. कुठे गेलेत काही माहिती आहेत का? नाही काही कल्पना नाही. तुम्ही त्यांच्या मोबाईलवर ट्राय करून बघा ना. त्यांचा मोबाईल ट्राय करतोय, नॉट रिचेबल येतोय. आदित्य साहेब काय झालंय? ओके. उदापूर आहे. माई गेली. काय? कधी? आत्ताच. त्यासाठीच दादाला ट्राय करतोय बघा आतापासून. पण त्याचा फोन नॉट रिचेबल येतोय. त्याला तर काहीच माहिती नाही. तुम्ही काळजी करू नका. मी शोध घेतो त्यांचा. ते जिथे जिथे जाण्याची शक्यता आहे तिथे फोन करून बघतो मी. ठीक. मी पोचतोच तिकडे. बर. हॅलो. हॅलो काका, मी आदित्य बोलतोय. हो बोला. हां काका, एक वाईट बातमी द्यायची होती. काका, काका माई गेली. काय? कधी? आज सकाळीच. बरं बरं. मग मी लगेच निघतो तिकडे यायला. या तुम्ही. तर आता माझ्या प्रोजेक्टविषयी मी तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली आहे. आता आपण एकदा त्याचं मॉडेल बघूया आणि एकदा ॲक्च्युअल लोकेशन बघायला जाऊया. बर, कधी जायचं? हे तुम्ही ठरवायचं मॅडम. आता तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करता म्हटल्यानंतर ते प्रोजेक्ट तुमचं झालं नाही का, तेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा जाऊया. बरं, 2-3 दिवसात जाऊया आपण. नो प्रॉब्लेम. बाय द वे, तुम्हाला वाटलं कसं प्रोजेक्ट? खूपच छान, अगदी ॲम्बिशियस. खूप मोठी स्वप्न आहेत तुमची. मला स्वप्न पाहायला खूप आवडतं मॅडम, कारण स्वप्न पूर्ण करण्याकरता आधी ती पाहणं खूप आवश्यक असतं. माझे मिस्टरही तेच म्हणायचे. त्यांनीही एक स्वप्न बघितलं होतं, पण त्यांचं स्वप्न तुम्ही पूर्ण करा. मी तुम्हाला हवी ती मदत करीन. आपण दोघं मिळून त्यांचं स्वप्न पूर्ण करून दाखवू, मला खात्री आहे. निघतो मी. साईटवर जायला उशीर होतोय. नमस्कार. उदापूर, दादाला फोन लागला का? मी SMS केला आहे आणि
मला माहिती असलेल्या सगळ्या ठिकाणी मी फोन करतोय, पण